उमरखेड बस आगारात शुक्रवारी 5 नवीन राजमाता मा जिजाऊ बसचं लोकार्पण आगार प्रमुख प्रमोदिनी किनाके यांच्या हस्ते चालक, वाहक, मेकॅनिकल आणि इतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आलं। मात्र या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधींची गैरहजेरी जाणवली। दरम्यान आगारातील प्रवासी सुविधांबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली। मुख्य प्रवेशद्वाराजवळ गुडघाभर पाणी साचल्याने प्रवाशांना ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागतोय। तसंच आगार परिसर आणि आजूबाजूला घाणीचं साम्राज्य असल्याचा आरोप करण्यात आलाय। याबाबत विचारणा केली असता आगार प्रमुखांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला। त्यामुळे प्रवाशांच्या मूलभूत सुविधांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावं अशी मागणी होते। वाशिम जिल्ह्यातील आमानी गावचे जावई सुरेश झळके हे वाकळवाडी हे सासूरवाडीत राहायला गेले होते आणि गावापासून काही अंतरावर ज्ञानदेव चोंडकर यांच्या शेतात निंबाच्या झाडाखाली जंगलात त्यांचा आकस्मिक घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। ही माहिती मिळताच मेडसी पोलीस चौकीचे जामदार विनोद इंगळे हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांनी माहिती दिली। उपविभागीय पोलीस अधिकारी पवार आणि मालेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेश खिरडे हे घटनास्थळी पोहोचले। त्यांनी मृतकाची पत्नी आणखी एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले। पुढील तपास पोलीस करतायत। गणेश मूर्तींचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेणमध्ये यंदा गणेश मूर्तींच्या किमतीत 20 ते 30% वाढ झाली। आखाती देशातील युद्ध, कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती आणि जुलै महिन्यात आलेला महापुराचा फटका मूर्तिकारांना बसलाय। भोगावती आणि बाळगंगा नदीच्या पुराचं पाणी अनेक मूर्तिकारांच्या गोडाऊनमध्ये शिरल्याने तयार आणि अर्धवट अवस्थेतील अनेक मूर्ती वाहून जाऊन विरघळल्या। त्यामुळे मूर्तिकारांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। याशिवाय माती, रंग, पीओपी आणि वाहतूक खर्च वाढल्याने 1 ते 10 फुटापर्यंतच्या सर्वच गणेश मूर्तींच्या दरात वाढ झाली। याचा परिणाम ग्राहक आणि मूर्तिकार दोघांवरही झालाय। आपल्याला माहितीच आहे की अमेरिका आणि इराणमध्ये जो युद्ध गेले 3-4 महिने चालू आहे आणि त्या युद्धाचा परिणाम अक्षरशः भारत देशावर नव्हे तर पूर्ण जगभर पडलेला आहे। या युद्धामुळे इंधनाच्या प्रमाणामध्ये जवळजवळ 20-30% वाढ झालेली आहे आणि आपला येणारा रॉ मटेरियल हा देशातील कानाकोपऱ्यातून येतो। त्यामुळे प्रत्येक पीओपी असो किंवा शाडू माती असो किंवा लागणारा नारळाचा काथा या प्रत्येक याच्यावरती जवळजवळ प्रति टनामागे 200-300 रुपयाची वाढ झालेली आहे आणि ही वाढ झाल्यामुळं साहजिकच गणपतीच्या मूर्तीमध्ये 15-20% वाढ झालेली आहे। त्याच्या अनुषंगाने आता येऊन गेला 5-7 जुलै रोजी जो पाऊस आणि त्या पावसामुळे हमरापूर विभागामध्ये तसंच पेन तालुक्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी कारखान्यामध्ये घुसले। तयार असलेल्या मूर्त्या कलर केलेल्या पीओपीच्या असो वा शाडूच्या असो या अक्षरशः वाहून गेल्या। प्रवाह इतका होता की मूर्ती थांबवता देखील आली नाही। कंप्लीट असलेली मूर्ती जे आपण उद्या डिलिव्हरी करणार होतो अशा मूर्त्या ह्या देखील पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेल्या। शाडू मातीच्या मूर्त्या पण देखील या मूर्त्यांचा अक्षरशः चिखल झाला। उरल्या सुरल्या मूर्ती ज्या काही 100तून 10-15 ढोक्या होत्या त्याचा तर रिपेंट करायचं काम चालू आहे। त्यामुळे काय आलं त्या अक्षरशः गणपती कारखानदारांवर या मूर्त्यांचा आणि या कामाचा ताण पडलेला आहे। शहरातील गोवंश कत्तल आणि अवैध वाहतूक प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाजाच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। या प्रकरणात नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष इम्रान अली नाशेर अली यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर शहर बंदची हाक देत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली। निवेदनात गुन्ह्यात आणखी कलम लावणं, मकोका अंतर्गत कारवाई, संबंधितांना अपात्र घोषित करणं, उच्चस्तरीय चौकशी, इतर आरोपी आणि जमीन मालकांवर गुन्हे दाखल करणं तसंच कथित अवैध संपत्तीची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली। प्रशासनाला 15 ऑगस्ट पर्यंत कारवाईसाठी अल्टिमेटम देण्यात आलाय, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय। दरम्यान या प्रकरणामुळे वसमत शहरात तणावाचं वातावरण आहे। हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी इथं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर उत्साहात पार पडलं। शिबिरात शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली। तसंच पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्र, घरकुल योजनेचे धनादेश, महिला बचत गटांना धनादेश आणि कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचं वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, तहसीलदार कांबळे, आमदार संतोष बांगर, विधान परिषद आमदार, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। यावेळी विविध शासकीय विभागांचे माहिती स्टॉल उभारून नागरिकांना योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली। काम केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे अतिशय चांगलं लोकाभिमुख त्यांनी प्रशासन जनतेला न्याय देण्यासाठी उभं केलेलं होतं आणि त्याच धर्तीवरती आज आपलं हे शासन ह्याच धर्तीवरती काम करत आहे आणि म्हणून
सर्वसामान्य जनतेच्या दारापर्यंत जाऊन त्यांना लाभ देण्याचा कार्यक्रम आज शासनाच्या मार्फत सुरू आहे. खरं म्हणजे हा कार्यक्रम शासन तात्पुरत्या बस स्थानकात पावसामुळे चिखल, खड्डे आणि साचलेल्या पाण्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येकडे न्यूज मराठी 24/7 लक्ष वेधल्यानंतर प्रशासनानं तातडीनं दखल घेत बस स्थानक परिसरात गिट्टी टाकण्याचं काम सुरू केलंय. गिट्टी टाकल्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील प्रवाशांना बसपर्यंत पोहोचणं तुलनेनं सोपं झालंय. संबंधित अधिकाऱ्यांनी परिसर आणखी व्यवस्थित करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलंय. मात्र नागरिकांनी तात्पुरत्या उपायांऐवजी बस स्थानकाचं कायमस्वरूपी मजबूतीकरण, पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा आणि सुरक्षित पादचारी मार्गाची व्यवस्था करण्याची मागणी केली. गेल्या काही दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागातील नद्या नाल्यांना पूर आलाय. काही गावांचा मुख्य रस्त्याशी संपर्क तुटलाय. पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले. प्रशासनाकडून तातडीनं मदत कार्य सुरू करण्यात आले. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी परिस्थितीचा आढावा घेतलाय. सुनेत्रा पवार यांनी अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून जिल्ह्यातील पूरस्थितीची सविस्तर माहिती घेतली. तसंच नागरिकांना तातडीनं मदत पोहोचवण्यासाठी आणि कोणतीही जीवित किंवा वित्तहानी होऊ नये यासाठी प्रशासनाला अत्यंत सतर्क राहून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. गेल्या 24 तासांपासून बुलढाणा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली. सातपुडा परिसरातील जोरदार पावसामुळे नदी नाल्यांना महापूर आले. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेले. विशेषतः केळीच्या पिकाचं मोठं नुकसान झाले. दरम्यान दोन्ही तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 161G वरील अनेक पुलांवरून पाणी वाहत असल्यानं वाहतूक ठप्प झाले. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आले. जिल्ह्यातील शिक्षकांच्या घरभाडे भत्ता प्रकरणात कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते चक्रधर पाटील यांनी प्रशासनाकडे सखोल चौकशीची मागणी केली. 2023 पासून शिक्षण आयुक्त, जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद प्रशासनाकडे वारंवार तक्रारी दिल्याचा दावा त्यांनी केलाय. काही शिक्षक मुख्यालयी वास्तव्यास नसतानाही कथितपणे खोटी कागदपत्र सादर करून HRA घेत असल्याचा आरोप करत दोषींवर कारवाई करण्यात आली मागणी केली. यापूर्वी देखील या मागणीसाठी विविध आंदोलनं करण्यात आल्याचं पाटील यांनी सांगितलंय. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितल्याचा दावा केलाय. दरम्यान प्रशासनानं या आरोपांवर अद्याप अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. आरोपांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. नमस्कार, माझं नाव चक्रधर शामराव कळणे पाटील आहे. मागील मी 3 वर्षापासून नांदेड जिल्ह्याच्या गुरुजीच्या HRA विषयी आवाज उचललेला आहे. सातत्याने प्रशासनाकडे मी यांचा पाठपुरावा करतो आणि सगळ्या जिल्ह्यातील गुरुजी, जिल्ह्यातील तालुक्यातील गुरुजी प्रशासनाची दिशाभूल करून HRA उचलत आहेत. सर, खोटी दस्तावेज देऊन मुख्यालय न राहता मोठ्या प्रमाणात HRA उचलून घेतात आणि यांच्या निदर्शनास मी आतापर्यंत शासनाला 2023 पासून लढा देतोय. शासनाचा 2023 पासून 4 उपोषण वगैरे केलेत. शिक्षण आयुक्ताला जाऊन धरणं पण धरले. आपल्या आयुक्त कार्यालयाला पण निवेदन दिलेत आणि याच संदर्भात मी माननीय राहुलजी कर्डिले साहेबांकडे न्याय मागायचं काम करतोय. सर, आपली मागणी माननीय जरा पुढील पाऊल काय राहणार? सर, मी आतापर्यंत जिल्हा परिषदला अनोखे आंदोलन केलेले आहेत. इथं जर यांना नाही दिला मला न्याय, तुम्ही राज्याचे शिक्षण मंत्री, राज्याचे पालकमंत्री, जिल्ह्याचे कलेक्टर, आयुक्त, तालुक्याचे UO म्हणजे जिल्ह्याचे UO आणि तालुक्याचे BO यांच्या नावाच्या गळ्यात, गाढवाच्या गळ्यात पाट्या घालून सर मी शिव ऑफिसला नेणार आहे. मी अनोख्या प्रकारचे आता मी कलेक्टर साहेबांना पत्र पण दिले की बाबा शिव ऑफिसला मला साप सोडण्याची परवानगी देण्यात यावी. कलेक्टर साहेबांनी जर मला परवानगी दिली तर मी खरंच शिव ऑफिसला साप सोडणार आहे. कन्नड तालुक्यातील जवखेडा बुद्रुक सारोळा राजपूतवाडी ते सारोळा कान्हेगाव रस्त्याला जोडणारा रस्ता अंदाजे अंतर 5 किलोमीटर असून रस्ता क्रमांक 76 या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली. गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याअभावी शेतकरी, प्रवासी, शालेय विद्यार्थी त्रस्त झालेत. चिखल तुडवत स्कूल चले हम अशी परिस्थिती निर्माण झाली. दळणवळण, शेतीची साधन सामग्री, आरोग्य सुविधांसाठी विद्यार्थ्यांना शाळेत जाताना चिखल तुडवत जावं लागते. रस्त्याअभावी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होते. शैक्षणिक साहित्यांचं देखील नुकसान झाले. कित्येक वर्ष झाले, मात्र या रस्त्याची आजही तीच परिस्थिती आहे.
जीवावरची कसरत करत या रस्त्यानं जावं लागतंय। या रस्त्याच्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे, मात्र अद्यापही प्रशासनाचं लक्ष या रस्त्याकडे गेलेलं नाही। त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय। ग्रामपंचायतीनं देखील या रस्त्याच्या संदर्भात पाठपुरावा केलाय, मात्र अद्याप मंजुरी मिळालेली नाही। गाव पदाधिकारी, सरपंच, पंचायत समिती सदस्य यांनी या रस्त्याच्या समस्येकडे लक्ष देऊन तात्काळ या रस्त्याचं काम मार्गी लावावं अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। हा मंजूर करून लवकरात लवकर होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असं मत ग्रामपंचायत सरपंचांनी व्यक्त केलंय। संग्रामपूर तालुक्यातील सखारामपूर इथं गेल्या 24 तासातील मुसळधार पावसामुळे अभूतपूर्व पूरस्थिती निर्माण झाली। तब्बल 40 वर्षांनंतर प्रथमच संत सखाराम महाराज संस्थान पुराच्या पाण्यानं वेढलं गेलंय। मंदिर परिसरासह गावातील अर्धा भाग पाण्याखाली गेलाय। पुरामुळे अनेक घरं, रस्ते, सार्वजनिक ठिकाणं जलमय झालेत, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले। नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। या घटनेमुळे भाविक आणि ग्रामस्थांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीनं पंचनामे करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत, सुरक्षित निवारा, अन्नधान्य, औषधं आणि अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली। पूरस्थितीवर युद्ध पातळीवर उपाययोजना करण्याचं आवाहनही करण्यात आले। कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। पावसाळ्यानंतर शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यानं वाहन चालक आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। अपघाताच्या घटनाही वाढतायत। रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेकडून सुमारे 25 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आल्याचा दावा असतानाही शहरातील रस्त्यांची दुरवस्था कायम असल्याचा आरोप विरोधकांनी केला। याच पार्श्वभूमीवर कल्याण काँग्रेसने जिल्हाध्यक्ष नवीन सिंग यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलंय। कल्याण पूर्वेतील चक्की नाका परिसरातील खड्ड्यांमध्ये कमळाची फुलं लावून काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकार आणि केडीएमसी प्रशासनाचा निषेध नोंदवलाय। रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा काँग्रेसने दिला। आज आंदोलन आहे की प्रशासनाने जे करदाता आहेत, आपल्या इकडे जे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे जे लोक टॅक्स भरतायत, ही महानगरपालिका एक नंबरची महानगरपालिका आहे की जी सगळ्यात मोठं टॅक्स पे करतात इथली लोक। आज लोकांना सुविधा काहीच नाही आहे। खड्ड्यांमध्ये टेंडर निघाले, 25-25.5 कोटीचे टेंडर निघालेले आहेत। पण हे बघा, हे खड्डे बघा तुम्ही, या खड्ड्यांमध्ये आज आम्ही जी सरकार आहे त्या सरकारचं जे कमळाचं फूल आहे ते कसं त्या किचनमध्ये खेळतं, म्हणजे त्याचं साम्राज्य। तर हे किचनमध्ये खेळणारं जे सरकार आहे हे नेहमी किचनमध्येच असतं, म्हणून आम्ही त्याला आज हार फुलं घालून त्यांचा श्राद्धेचा कार्यक्रम करून टाकला। या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची। असाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।